मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले आहेत. परंतु मंत्रिमंडळाची जी खातेवाटप आहे त्यांचं असो की राज्यातली इतर मंत्री ती अद्याप झालेली नाही आहे. त्याची नेमकी कारणं काय आहेत? मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला उशीर का होतो आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. भाऊ, सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आपलं जल्लोषात स्वागत केलं, काय सांगाल? निश्चितपणाने जळगावमध्ये आज मी येऊ शकत नव्हतो, कारण की अजून उद्याच्या दिवस अधिवेशन आहे. पण माननीय मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन आणि एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन मी या ठिकाणी जवळचे लग्न असल्यामुळे एक दिवस लवकर या ठिकाणी आलेलो आहे. आणि लोकांनी रॅली काढण्याचा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे मानस केला होता. पण मी सगळ्यांना विनंती केली की आपण लोकांना 1 to 1 भेटू आणि उद्याच्या दिवशी सकाळपासून लोकांशी भेटणार आहोत. पण तरीसुद्धा रस्त्यावर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं आणि निश्चितपणाने ह्या प्रेमाच्यावरच मी आज या ठिकाणी भारावून गेलेलो आहे. आणि निश्चितपणाने मागच्या काळात आणि आजच्या काळातही तोच उत्साह जनतेमध्ये आहे. भाऊ, काय सांगाल? मंत्रिपदाची शपथ घेतली आहे परंतु अद्याप खातं कोणतं मिळेल हे निश्चित नाही आहे, काय कारण आहे? नाही, मी तर खात्याकरता माननीय CM साहेब किंवा DCM साहेबांनासुद्धा सांगितलेलं नाही, कारण शेवटी एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये मला मंत्रिपद मिळालं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या नेत्याला या गोष्टीचा त्रास देण्यापेक्षा त्यांना जे योग्य वाटेल ते खातं ते आपल्याला देतील. आणि आपण काम करणारे लोक आहोत, त्यामुळे कोणतंही खातं दिलं तर आपण निश्चितपणाने काम करू. आणि आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेब अजित पवारांच्या सरकारमध्ये ज्या ज्या सूचना सरकारच्या असतील, ज्या ज्या कॅबिनेटच्या निर्णय असतील, ते जनतेपर्यंत पोचण्यापर्यंत आणि अंमल करण्यापर्यंतची जी भूमिका मंत्र्यांची असते ती निश्चितपणाने पार पाडू. आणि मला खात्री आहे की येत्या 1-2 दिवसामध्ये मंत्रिपदाचा विस्तार होईल, आपलं खातेवाटप होईल. भाऊ, काय सांगाल की आधी मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उशीर झाला आणि त्याच्यानंतर आता खातेवाटपला उशीर आहेत, नेमकी कारणं काय आहे? कुठेतरी आपण ज्याला म्हणतो की काही समन्वयाचा अभाव आहे का काय? अभाव वगैरे काही नाही, कारण 3 जणांचं सरकार आहे आणि बंपर मेजॉरिटी आली. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 4 सव्वा 4 आमदारांच्या मागे एक मंत्री व्हायचा. आता आपण पाहिलं असेल 6.75-7 आमदाराच्या मागे एक मंत्री आहे. त्याच्यामुळे आणि मंत्री जर पाहिले तर सिनियर मंत्री आमदार फार आहेत. म्हणजे जवळपास 3 टर्मवाले आमदार 50च्या वरती असतील, 4 टर्मवाले 40च्या आसपास आहे. आणि आम्ही आता 5 टर्मवाले 15 ते 20 आमदार असू. त्यामुळे सगळे सिनियर आमदार, 2-2 टर्मवाले तर बरेच आमदार आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण मंत्री झालं पाहिजे. आणि साहजिक आहे, 3-3 टर्मवाले 4-4 टर्मवाले यांनासुद्धा अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे. आणि त्याच्यामुळे पण थोडा उशीर झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री होण्याकरता त्यांची इच्छा नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण कार्यकर्त्याला करू, पण आम्ही सगळ्यांनी त्यांना कन्व्हिन्स केल्यामुळे तो थोडा एक विलंब झाला. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा आता खातेवाटपचा जो विषय आहे तर जे 3 जण आहे आणि शॉर्ट अधिवेशन होतं, प्रश्न उत्तरं नाही, लक्षवेधी नाही. त्यामुळे अधिवेशन संपवल्यानंतर शांततेने खातेवाटप करू असं तिघांचा विचार असल्यामुळे मला तरी असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये खातेवाटप होईल. भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा आपल्याकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा आहे. मला कुठलंही खातं द्या, म्हणजे मला काही त्याच्याकरता मी बोलणं उचित नाही आहे. शेवटी मला पुन्हा कॅबिनेट करणं म्हणजे एक 5 वर्ष कॅबिनेट राहिल्यानंतर पुन्हा कॅबिनेट लगेच करणं मला तरी वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रसंग असेल. कारण की कंटिन्यू मी राज्यमंत्री, पुन्हा 2 वेळेस कॅबिनेट मंत्री आणि आता 3ऱ्या वेळेस मी कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे खात्याचा आग्रह धरणं किंवा खातं कोणतं मिळतं याच्यापेक्षा जे कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये माझाच प्रवेश झाला हे सगळ्यात मोठं आहे. त्यामुळे जेही खातं मिळेल, पाणीचं मिळो, STचं मिळो का कुठलंही खातं मिळो, खातं असते. भाऊ, काय सांगाल की पुन्हा एकदा पालकमंत्रीपद आपल्याकडे येणार आहे अशी देखील चर्चा आहे? हे बघा, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं ना, आताही सांगितलं की पालकमंत्रीपदसुद्धा जसं वरती वाटप होईल. शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे वेगळ्या वेगळ्या मागण्या प्रत्येकाच्या असतात आणि 3 जण बसून ते निर्णय घेत असतात. पालकमंत्रीपद दिलं तरी चांगलं आहे, नाही दिलं तरी चांगलं आहे. आपलं काम करणारे लोक आहोत. आणि हे बघा, मी आता त्याच्याकरता रॅली रद्द केली आणि उद्यापासून सकाळी 5 तास भेटेल आणि मग आपलं काम पुन्हा सुरू. शेवटी
इतका दिवसचा बॅकलॉग आहे, आता 1.5 महिना झाला. लोकांची कामं थांबलेली आहेत, बारकी कामं थांबली आहेत. पाटाचा पाण्याचा प्रश्न आहे, पाटाच्या पाण्याची बैठक झालेली नाही, चाऱ्या दुरुस्त झालेल्या नाही आहे. हे तर आपल्यालाच बघावं लागेल ना. शेवटी आपण मंत्री आहोत आणि आता आपली ती जबाबदारी आहे. आणि गिरणा धरणामध्ये येणारं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये 6-7 तालुके येतात. त्यामुळे मला तरी असं वाटतं की आता खातं आणि हे न बघण्यापेक्षा आपलं शेतकऱ्याचं काम सुरू करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. भाऊ, शेवटचा प्रश्न. वर्ष संपायला आलेलं आहे. नवीन वर्षात आपला राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर आपला नेमका संकल्प काय असणार आहे? हे बघा, आता ह्या 5 वर्षामध्ये राहिलेली कामं करणे, त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचे शेतरस्ते आणि शेतकऱ्यांचे जे बंधाऱ्यांचे प्रश्न आहेत ते सगळ्यात महत्त्वाचा विषय राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सोलरवर जे आता पंप सेट दिले जात आहेत राज्याकडून, शेतकऱ्याला जे रात्री जाऊन लाईट घ्यावे लागतात, तर आता जे सबसिडीवर प्रत्येकाला मिळतं आहे, तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा लाईट कशी मिळेल हा सगळ्यांचा संकल्प पुढच्या काळामध्ये राहणार आहे. सिंचनाचे प्रकल्प बऱ्याचपैकी मंजुरी झाली आहे. त्याला सुप्रमासुद्धा जे मागच्या काळामध्ये देवेंद्रजींनी या ठिकाणी निमप्राप्ती प्रकल्प असेल, नारपार असेल, यांना मंजुरी दिलेली आहे. ते पण प्रकल्प फास्ट कसे होतील याच्याकडे लक्ष या ठिकाणी देणार आहोत. आणि D+ जे आहे धुळ्यामध्ये जे आहे ते आपल्याकडे उद्योग का येत नाही, तर धुळ्याला वेगळ्या फॅसिलिटीज आहे, अमरावतीला वेगळ्या फॅसिलिटी आहे, पण आपल्या जळगाव जिल्ह्याला जे फॅसिलिटी MIDCकडनं मिळायला पाहिजे त्या जर मिळाल्या तर उद्योग आपल्याकडे येऊ शकतात. आणि मला तरी असं वाटतं की हे सगळे प्रयत्न आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचे आहेत आणि ते आम्ही करू अशी आमच्या सगळ्या मंत्री महोदयांची खात्री आहे. सिनियर मंत्री गिरीश भाऊंचं मार्गदर्शन आम्हाला आहे. नवीन आमचे सावकारे साहेब मंत्री झालेले आहेत, ते पण याच्यापूर्वी मंत्री राहिलेले आहेत. आणि सगळी टीम जी आहे आमदारांची, एक संघ काम करणारी टीम आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचा विकास हेच आमचं सगळ्यांचं ध्येय राहणार आहे. हे होते गुलाबराव पाटील, ज्यांनी सांगितलं की खातं कुठलंही मिळो, पालकमंत्रीपद मिळो अथवा नको मिळो, शेतकऱ्यांसाठी मला काम करायचं आहे. आत्तापासून, या क्षणापासूनच मी शेतकऱ्यांच्या कामासाठी लागलेलो आहे, असं त्यांनी भूमिका मांडलेली आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव.